सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। आज आपण या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राज्य शासनाने तात्काळ थांबवावी या मागणीसाठी राज्य शासनाच्या विरोधामध्ये या लॉंग मार्चचं आयोजन केलेलं आहे। हा लॉंग मार्च बीड ते मंत्रालय मुंबई असा असणार आहे। खरं तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे जे उपवर्गीकरणाची जी प्रक्रिया राज्य शासनाने चालवलेली आहे ती एक प्रकारे आरक्षणाचे त्यांना तुकडे करायचे आणि आरक्षणाचे तुकडे करून तुमच्या आमच्यामध्ये विभागणी करायची आहे आणि ही विभागणी होऊ नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतेच्या तत्वज्ञानाचे अबकड होऊ नये यासाठी हा लॉंग मार्च काढण्यात येत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जसा आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा सुरू झाला आणि अनंत बदर यांनी जो काही अहवाल आहे तो अहवाल राज्य शासनाकडे सादर केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही सूचना जे काही त्यांचं म्हणणं होतं हे म्हणणं मागवायचं होतं त्यांना, त्यामध्ये पूर्ण भारत देशामध्ये या एका गोष्टीमुळं असंतोष निर्माण झालेला आहे। कारण प्रत्येकाला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या एकतेच्या तत्वज्ञानाचं अबकड झालं नाही पाहिजे, परंतु आपल्यातलाच एक बांधव म्हणजेच मातंग समाज, आपल्यातलाच एक बांधव त्याच्यामध्ये काही अज्ञानी लोकांना सोबत घेऊन भाजप RSS यांनी ज्या पद्धतीनं त्यांचा वापर केला चाललाय आणि त्यांचा वापर करत या अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये विभागणी करण्याचं षडयंत्र त्यांनी आखलेलं आहे। हे षडयंत्र तुम्हाला आम्हाला हाणून पाडायचं असेल तर या लॉंग मार्चमध्ये आपल्याला या पायी लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे। कारण हा काही राजकीय कार्यक्रम नाहीये, हा एक आंबेडकरवादी, तुम्ही आम्ही सर्व आंबेडकरवादी या बॅनरखाली आणि अनुसूचित जाती एकता समिती महाराष्ट्र राज्याच्या अनुषंगाने या पायी लॉंग मार्चचं आयोजन नियोजन केलेलं आहे। मित्रांनो, हा वैयक्तिक लढा नाहीये, हा सार्वजनिक लढा आहे। आम्ही आमचे आई वडील लेकरं मुलं बाळ बायको बहीण भाऊ आम्ही या सर्वांना आम्ही आमच्या घरी सोडलंय। हे काय आमच्या स्वार्थासाठी नाही, आम्हाला काही नेतेगिरी करायची नाही। आम्हाला या ठिकाणी आपली येणारी जी भावी पिढी आहे ही भावी पिढी सुरक्षित राहिली पाहिजे। आजपर्यंत तुम्हा आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळाला, आजपर्यंत तुम्ही आम्ही आरक्षणाचा लाभ घेतला आणि यापुढेही आपल्या समाजाच्या त्या पुढच्या पिढीला त्या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं तुम्हा आम्हाला मिळवून दिलं ते टिकवणं ही तुमची आमची पहिले सगळ्यांची जबाबदारी आहे। त्याच्यामुळं व्यक्तिदोष आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। यानं असंच केलं त्यानं तसंच केलं, तो असा करतोय हा असा करतोय, इकडून हा मोर्चा काढतोय तो तिकडून मोर्चा काढतोय, इकडून आंदोलन करतो तो तिकडून आंदोलन करतो, असं चालणार। कारण याला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की या महार आणि मांग जातीमध्ये वाद लावून काही लोकांना काही नेत्यांना त्यांचं नेतृत्व सिद्ध करायचंय आणि याच महार आणि मांग या दोन बांधवामध्ये एकी राहावी म्हणून हा पायी लॉंग मार्च आहे। या पायी लॉंग मार्चचे खूप मोठे इफेक्ट आहेत, तुम्हाला ते पुढे चालताना दिसणारच आहेत। आज 50 आहेत, 100 आहेत, उद्या 150 होतील, परवा दिवशी 250 होतील, परंतु बांधवांनो अहमदनगर अहिल्यानगर ओलांडल्यानंतर या लॉंग मार्च मध्ये तुम्हाला हजाराच्याच संख्येनं तुम्हाला माणसं दिसतील। भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तर यांच्या न्यारेच टोक असते, बरोबर वामनदादा असंच म्हणायचे। आता आपल्या भीमाचे लेकराचे 5 लेकर आहेत, 5 लेकराचे 5 दिशेला तोंड झालेत आणि 5 जण असं म्हणू की त्या 5 जणांमधल्या एकाचं तोंड चांगल्या दिशेला आहे, तो योग्य दिशेला आहे, परंतु हे 4 जण त्याची दिशा बदलायला त्याला कारणीभूत पाडतात। आज हा लॉंग मार्च
अतिशय यशस्वीपणे त्याची वाटचाल चालू आहे, तुमच्या आमच्या माध्यमातून सुरू आहे. समाज बांधव, दुपारी आम्ही चर्चेला बसलो, 2 ठिकाणावर आम्हाला खिचडी खायला मिळाली, मसाला भात, एका ठिकाणी चपाती भाजी होती. आता चपाती भाजी आणि भात या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, परंतु चालण्यासाठी जी एनर्जी लागते, जे प्रोटीन लागतं, जे फायबर लागतं, ते कशातून मिळतं? तर फ्रुट्समधून मिळतं. म्हणून आम्ही दुपारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या आंबेडकरी समूहातल्या समाजाला विनंती केली की बाबा आम्हाला तुम्ही फ्रुट्स द्या. ते बघा, हे फ्रुट्स. सांगायचं एकच, आपला मुद्दा रास्त आहे आणि चांगल्या माणसाला नेहमी बदनाम केलं जातं. त्याच्यामुळं तुम्ही कोणत्याही अफवाला बळी पडू नका. तुम्ही या पाटोदा तालुक्यातून 50 ते 100 यंगस्टर यांनी एकत्रित यावं आणि त्यांनी या मोर्चामध्ये चालावं. कारण या मोर्चामध्ये कोणाचंही नेतृत्व नाही, या मोर्चाचं नेतृत्व तुम्ही आम्ही सर्व आंबेडकरवादी आहोत. त्याच्यामुळं हे लॉंग मार्च आपल्याला यशस्वी करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला थांबावं लागेल, नाहीतर फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकायची. मी दुपारी माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून मी पोस्ट टाकली. मी अगोदर टाकायचो, मी सांगायचो आम्ही तुफानातले दिवे, आम्ही तुफानातले दिवे, पण कुठं? फक्त फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरते होतो आपण. आज मी छाती ठोकपणे सांगतो, या लॉंग मार्च मध्ये आज आम्ही 40 किलोमीटर चाललो असतो, 50 किलोमीटर चाललो असतो, खांद्यावर निळा झेंडा घेऊन चाललो. आज हक्काने सांगू शकतो की आम्हीच ते तुफानातले दिवे आहोत. त्याच्यामुळं तुफानातले दिवे होण्यासाठी सोशल मीडियावर फक्त पोस्ट टाकून भागत नाही मित्रांनो, तो आपल्याला त्या लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावं लागतं. आता या पलीकड अजून 2 वक्ते बोलणार आहेत, त्याच्यामुळे मी माझा आटोपतो घेतो, थांबतो. जय भीम, प्रबुद्ध भारत. फक्त एक